कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, सद्गुरु हनुमंत बाबा महाराज की जय, सद्गुरु पाटील बाबा महाराज की जय, सद्गुरु मुरलीधर बाबा महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। गजाननं भूतगणादिसेवितं कफेत्तजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। जटाविभूते उटिचन्दनाची कपालमाला प्रियगौतमाची पंचानना विश्वनिवांतकारे तुझविन शंभो मज कोण तारे। समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। जयाचे नि आठवे शब्दसृष्टी आघवे, सारस्वतागवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासे। भावाचे अवतरण अवतरविते खून, हाता चढे संपूर्ण तत्वभेद। श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसुने ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासे। ते नमस्कारोनी आता तो पिता माचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे।
अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमे. आध्यात्मिक चिंतनना प्रवचन त्या योगाने नियोजित केलेला आध्यात्मिक विषय श्रीमद भगवद्गीतेच्या 12 अध्यायातील 13 क्रमांकाचा श्लोक नाम 13व्या क्रमांकाचा श्लोक. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुलकित झालेला हा परिसर, आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शक्तिपीठाचं वा पीठाचा आश्रय आणि कृपा प्रसाद प्राप्त झालेला हा परिसर, श्री गुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या कृपा प्रसादाने पावन पुलकित झालेला हा परिसर. आणि अशा या परिसरामध्ये विशेषत्वाने ही भूमी, या भूमीचे मालक, ही जागा खूप पवित्र अशा प्रकारच्या माध्यमातून आणि या जागा मालकांची किंवा ज्यांचा अधिकार आहे त्यांची फार मोठी तपश्चर्या आणि पुण्यही असली पाहिजे. तेव्हा असे मोठे मोठे सोहळे या जागेमध्ये, या भूमीमध्ये, पुण्यपावन भूमीमध्ये होत आहेत. आणि ते विचारे आपल्याला हा 3रा सोहळा एवढा मोठा होत आहे तरी ते आपल्याला तशा प्रकारच्या माध्यमातून सहकार्य करतात. हे त्या माणसांचं, त्या मालकाचं फार मोठं औदार्य आहे आणि भाग्य आणि पुण्य आहे. तसंच अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव, संतांच्या अभंगरूपी अमृताचं पान करणारे आणि त्या अमृताचा वर्षाव करणारे आणि त्याचं सातत्य आपल्या जीवनामध्ये ठेवून हरिभजनाने पुण्यमय धर्माचा प्रचार करणारे आणि त्या पुण्यमय धर्माचा प्रचार करणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाचा, महान आत्म्याचा सन्मान आपल्याकरता होणं फार गरजेचं आहे. संतांना, साधूंना, महात्म्यांना आपल्याकरता कोणतीही गोष्ट करावी अशी अपेक्षाच नसते. ती अपेक्षा मावळलेलीच असते. म्हणून तर ते साधू असतात, म्हणून तर ते संत असतात. कानाने स्वकीर्ती ऐकण्याची अपेक्षा मावळलेली असते, पूज्यता डोळ्याने पाहण्याची आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नसते. हे त्यांच्या जीवनाचं पारमार्थिक वैशिष्ट्य, तेज आणि शाश्वत महत्त्व आहे. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्याकरता करायच्या नाही तर त्यांच्या निमित्ताने आपल्याकरता करायच्या आहेत, हे करणाऱ्यांनी आणि आपल्यासारख्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांनी आता सांगितलं, जे मुक्ताने निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, जैशी दिपे दिशे पाहता पुली वस्तू तैशे, हरपले आपण आपे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. म्हणोनी आपल्याकरता वानावे, वर्णन करावं, स्तवन करावं, स्तुती करावी, चिंतन करावं, मनन करावं, नामचिंतन करावं. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करी अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करी धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐशे शिवादी देव बोली येले. आणि म्हणून हे महात्म्य, महत्त्व आपल्याकरता आपण त्या ठिकाणी स्थिर आणि चिर केलं पाहिजे. अनेकांचा असा समज आहे आणि मलाही सुचलं तेवढं माफी मागून सांगतो, मला काही तेवढं ज्ञान नाही, तेवढं कळत नाही. आणि आपणचा शब्द सगळेच ऐकतात, एवढे मोठे मोठे महात्मे ज्यांचा अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव आहे ते आपणचा शब्द ऐकतात. मी बारे देत होतो, मला त्यांचा फोन आला, बाबा असा असा आहे, हातपाय धुतले, कपडे घातले, नाही आलो. ऐकावं लाग, सेवके करावे सांगितले काम, ते होतं पण कामा नाही. विचारायचं नसतं आप्पा का बरं मी येऊ, का बरं कोणी नाही, का एवढे आहेत ना, नाही, सांगितलेले काम त्यांनी सांगितलं ना, आपलं ऐकायचं, निमूटपणे ऐकायचं. आणि का दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यांच्या माध्यमातून एवढे मोठे मोठे कार्य होतात, याचा अर्थ असा आहे काही पुण्यही असली पाहिजे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एवढा सप्ताह किंवा सामान्य काम करण्याकरता आम्हाला खूप श्रम होतात. त्यातही खूप अशा प्रकारच्या माध्यमातून द्वंद्व परिस्थिती अंतःकरणामध्ये निर्माण होती, करावं की नाही, येतील की नाही, होईल का नाही. पण आपणच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे एक पुण्यही आहे
बाबांचे फार मोठे आशीर्वाद आहेत. आणि हनुमंत बाबा मी त्याचा बीजात्मक साक्षी आहे. बाबांचा जो मंदिराचा संकल्प आहे गाथा मंदिराचा, हनुमंत बाबांचा फार मोठा वाटा आणि विचार या कामामध्ये आहेत. बाबा पहिले कुणालाही म्हणायचे पहिली मदत करा, पहिले त्या ठिकाणी पैसे द्या, काय कमी आहे तुम्हाला, उघड बोलायचे बाबा. बाबांचा फार मोठा आणि त्यावेळी दबदबा पण अशा प्रकारच्या माध्यमातून परमार्थाचा होता. बाबांनी खूप मोठी जागृती केली गाथा मंदिराच्या बाबतीत या परिसरामध्ये. हनुमंत बाबांनी पहिला बाबांचा शब्द असायचा, तुम्ही किती देता बोला, देता येतील का एवढे बोला आणि द्यावाच लागतील, आपलं काम आहे, आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे, असं बाबा म्हणायचे. बाबांची ती फार मोठी जमेची बाजू आहे. कोणी म्हणो ना मानो, कोणी मानो ना मानो, परमार्थ हा सांगण्याकरता बॅनर लावण्याकरता नाही आहे, परमार्थ करून घेण्याकरता आहे, करून टाकण्याकरता नाही आहे. माझा तेवढा अधिकार नाही, पण मी एक सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, परी प्रौढीनं बोलो हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. महत्त्वाचा मुद्दा बाबांची ती पुण्य म्हणून आज आपल्याकडनं हे कार्य फार मोठे मोठे होतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, वंश परंपरा दास मी अंकिता, ही अप्पांच्या बाबतीमध्ये आज खऱ्या अर्थानं आणि साक्षीला येत आहे, सत्य होत आहे, सत्यत्वात उतरत आहे. म्हणून तर हे सोहळे का जे सोहळे करण्याकरता देवाधिकांना सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते भाग्य प्राप्त झालं नाही, ते भाग्य आपल्यासारख्यांना प्राप्त होत आहे. आणि म्हणून अमृतमय जीवनाचा अमृत महोत्सव आपलं जीवन अमृतमय बनण्याकरता आहे. त्या भावार्थ रामायणामध्ये अमृताचे नाथबाबांनी अनेक प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रकार आहे तृप्त अमृत, सुप्त अमृत, उन्मद अमृत, परमामृत. पण सगळ्यात पेक्षा त्या अमृताचा जीवनामध्ये सतत श्राव होणं, नामा अमृत गोडी वैष्णवाला आधली योगी या साधली जीवन काळ, हे नामामृत सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये नामामृताची प्राप्ती झाली त्यांच्या जीवनामध्ये अमृत महोत्सव होतो. रसात्मक भाव आपल्याला त्याचा आपल्या संप्रदायाला आपल्या परंपरेला मान्यच नाही. मान्य नाही म्हणण्यापेक्षा आपल्या संतांनी त्याची अवहेलनाच केलेली आहे. जे काळकुटाचे सहोदर प्याले अमर तरी देहाचे पुरंदर, पेलं तरी मरतात, पण आपण अमर होतो म्हणून आपला अमृत महोत्सव. तरला नाही कोण वाया गेला, आव्हानात्मक प्रमाण गाथ्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, नामे तरला नाही ऐसा द्यावा, वाया गेला. बरं हे कोणामध्ये, आपल्यासारख्यांमध्ये चर्चा नाही. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. हे संतांनो, हे महंतांनो, हे सिद्धांनो, हे ऋषींनो, सलगीच्या उत्तराने सांगा कोण वाया गेला, कोण तरला नाही. अशा ह्या नामामृतमय जीवनाचाच अमृत महोत्सव होतो. किती मोठा त्याग आहे. घालून या शून्य वाढत आहे पुण्य, मोठे प्रमाण आहे. आणि खरोखरच त्या जीवनाचा अमृत महोत्सव झाला पाहिजे. काही संकोचित बुद्धीच्या आणि वृत्तीचा मी स्थानिक आणि माझा अधिकार म्हणून बोललंच पाहिजे. ते शब्द उच्चारणं आणि ते विचार मनात येणं, तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड करू नये. विश्वात्मक विचार आपले आहेत. हे विश्वची माझे घर अशी आपली जीवनाची उंची असावी, विचार असावेत. असं तू आपलं परम भाग्य आहे की अशा या माध्यमातून आपल्या जिल्ह्याने आणि आपल्या जिल्ह्याला ते भाग्य प्राप्त झालं. परमश्रद्धेय बाबाजी किंवा बाबा आणि त्यांच्या संपूर्ण अनुयायासह मंडळासह या ठिकाणी वास्तव्याला आहेत. आणि माझ्यासारख्या पामराला संत चरणीच्या पादुका झाला जनार्दन एका, किंवा पायीची वाहन पायी भरी ती सुद्धा योग्यता नाही. आणि अनेक वेळा तशा कार्यक्रमामध्ये आप्पांना जेव्हा जेव्हा वाटलं किंवा जेव्हा जेव्हा सुचलं
तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हाक मारल्यानंतर येण्याचं मला भाग्य प्राप्त झालं. हे माझ्या जीवनात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मी जे याची लागी. भाग्याचा उदय उजळले भाग्य आता न म्हणून आता तुमच्या पुढे माझं येणं झालं. आणि लाक्षणिक विचार सांगणारा आणि देवाने आपलं म्हणणाऱ्यांना आपलं कसं म्हटलं याची लक्षणं सांगणारा एक विषय माझ्या अल्पमते मी आपल्या पुढे निवडला. खरं तर माझं प्रवचन म्हणजे तुम्हालाच माहीत असलेली परोचा आहे. तुम्हीच मला दिलेली एक आध्यात्मिक संहिता आहे. पण आपल्यामध्ये तशा प्रकारच्या त्या परंपरेला फार महत्त्व आहे. लहानांनी बोलावं प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल, की बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेच जीवू लागे, की संतोषलेनी वेगे मुख चिवताईसा मी तुम्हा प्रती चावटी करीत असे बालमती, तुम्ही संतोषावी ऐशी जाती प्रेमाची असे. आणि प्रेम नसेल ना तर पारुशलं. येताना मित्र म्हणतो सगळं ठेवावं घरी पण प्रेम घेऊन इथं यावं. या धर्ममंडपाच्या परंपरेला प्रेमाची खरी गरज आहे. प्रेमाविना नाही समाधान. आणि म्हणून प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि अजून एक मी थोडंसं अंतकरणामध्ये दृढ विचार केला. रेडा जर बोलवला जातो तर मी माणूस आहे. जड भिंत जर चालवली जाते तर मी चेतन आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांच्या वाङ्मयीन सेवेचा आलेला हा योग आहे. आणि त्याच्याकरता मी एक लाक्षणिक विचार आपल्या विश्वमौली ज्ञानदेवांच्या राजेश्वरी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील म्हणजे भक्तियोगाच्या अध्यायातील आपल्यापुढे ठेवलेला आहे. माझं एक अल्पमत आहे. कदाचित त्या ठिकाणी ती गैरसमजसुद्धा तो असू शकतो. पण वैष्णवांच्या जीवनामध्ये काही नियमावली परंपरेने असावी आणि असली पाहिजे. त्यामध्ये 12व्या अध्यायाच्या 8 श्लोकाचा समावेश नाम भक्त अष्टक हे त्या ठिकाणी आपले नित्याचे आणि नियमित असले पाहिजे. त्या भक्त अष्टकातला हा पहिला श्लोक आहे. त्या भक्त अष्टकातल्या पहिल्या श्लोकामध्ये संतांची साधूची भक्ताची लक्षणं भगवान परमात्मा सांगतात की माझे आवडते कोण आहेत. देवाला सगळेच त्या ठिकाणी आवडतात असा समज आहे, तो जगात गैरसमज आहे. देव सगळ्याला आवडतो पण देवाला सगळे आवडत नाही. सगळ्याला असं कोण आहे की देव आवडत नाही. अनेक कारणाकरता संसारिक माणसाला संसार चांगला व्हावा म्हणून देव आवडतो. धनवानाला त्या ठिकाणी धन मिळावं म्हणून देव आवडतो. ज्ञानियाला सुद्धा ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून देव आवडतो. अर्थाला अर्था लागी अर्थ तो अर्थाचेनी व्याजे असा शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अर्थ तो अर्थाचेनी व्याजे. व्याजे म्हणजे निमित्ताने. अर्थाला देव आवडतो पण काय पाहिजे? अर्थ पाहिजे, पैसा पाहिजे, प्राप्ती झाली पाहिजे, आहे की नाही. काही संकट आलं तर देव आवडतो, संकटातून सोडवण्याकरता आवडतो. पण देवाला तो आवडतो असं मात्र नाही. आणि देवाला कोण आवडतं? आहे की नाही. आणि म्हणून परंपरेमध्ये असे महान शब्द आहेत. हे राम, हे राम तुलसी 1000 बार कहे, हे राम तू मेरा है, हे राम तू एक बार कहे दे तुलसी मेरा है. रामा मी 1000 वेळा म्हणेल तू माझा आहे, पण तू एकदाच म्हण तुलसी माझा आहे. देव माझा, 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 मी देवाचा. देवाने माझं म्हणावं. ज्या दिवशी देव माझं म्हणेल, जगातली सगळी नाती माझं म्हणायला, जगातली सगळी नाती जवळ यायला वेळ लागत नाही. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देवाने एकदा माझं म्हटलं पाहिजे. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. पण परिस्थिती माझ्यासारखे अज्ञानाची व आपल्यासारख्यांची असे जगाला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही. आणि अजून एक त्यातला आंतरिक विचार आहे. जगाला माझं म्हणण्याचे लक्षण धारण करतो पण देवाने माझं म्हणावं असा लाक्षणिक विचाराने आणि लाक्षणिक परिस्थितीने राहत नाही, लक्षणाने राहत नाही. ही शोकांतिका आहे.
मला भावणारा आणि खरंच त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण करणारा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करायला पाहिजे, करत नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं, आवडे देवासी, निदान असं तरी त्या ठिकाणी त्या माध्यमातून त्याचं आवडतं होण्याचा प्रयत्न करा, त्या लक्षणाने युक्त व्हा. नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण मी बोलून आलो, मी पोरोच्या म्हणून बोलतो. नारदांनी हनुमंतरायाला विचारलं, नारदांनी रामाला विचारलं, नारदांनी ह्या सर्व देवभक्तांची भेट घेऊन आध्यात्मिक आनंद प्रेम चाखण्याचा प्रयत्न केला. त्यातला एक प्रसंग आहे. रामाला विचारलं, देवाला विचारलं, देवा तुमचा सगळ्यात आवडता भक्त सांगा. तुम्ही का बरं अशा प्रकारे सांगत नाही? भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं, महर्षी सांगण्यापेक्षा मी एक मनन केलेलं आहे, माझ्या हातातून एक लेखणीतून उतरलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. दाखवलं तर त्यात हनुमंतरायाचं नावच नव्हतं. यादी दाखवल्यावर असं म्हणतात. असं मला म्हणायचं नाही, पण ऐकून असं आहे की नारदांना फक्त फार दिसली पाहिजे की ती लगेच सुरुवात करतात. असे अनेक नारद आहेत का त्यांना फक्त उणीव भासली पाहिजे, ते लगेच हनुमंतरायाकडे गेले. इथं उणीव आहे, तुमचं नाव नाही, कशाला भजन करता? नावाकरता मी भक्तीच करत नाही म्हणे. नाव असो नसो उपजली या बालकासी. कुठून आलं, कुठून गेलं, दिली तिळांजोळी, काय त्याच्याशी एवढं? असेल तर असेल, नसेल तर नसेल, काय नावात? जळो आता नाम रूप माझे पाप गाठीचे, संतांच्या चरण रजे ओतुरू ओझे मातीचे. मला काही तितकं समजत नाही, पण मात्र व्हावं जीवनामध्ये महाराजांच्या कृपेने आपली अवस्था आणि व्यवस्था. हनुमंतराय म्हणतात, नावाकरता आपली भक्ती नाही आहे, अजिबात नाही. मला वाटतं म्हणून तो तुकोबारांनी त्यांना विचारलं असेल, काय भक्तीच्या त्या वाटा. आणि ज्यांची नावाकरता आहे त्यांना काय विचारायची, आणि विचारू नये. नावाकरता ज्याची भक्ती आहे, तुकोबारायांनी हनुमंतरायाला विचारलं असेल, याच कारणास्तव. आणि म्हणून नारदांना पुन्हा पुन्हा समजून घेण्याचं उत्सुकता प्राप्त होते. नारद थांबत नाहीत. ते कशाला करता म्हणतात, तुमचं नावच नाही, तुमचं नावच नाही, तुम्ही देवाच्या यादीतच नाही, तर कशाला भक्ती करता, कशाला नामचिंतन करता, कशाला परमार्थ करता, कशाला देवदेव करता? हनुमंतराय म्हणतात, मला त्याच्याशी काही गरज नाही, माझे प्रभू माझ्या. पण नाही महाराज, का नाव नाही, का नाव नाही? मग हनुमंतरायांनी सांगितलं, आता व्यत्यय बराच यायला लागला, काहीतरी सांगून यांना वेगळं केलं पाहिजे. सांगितलं, तुमच्याकडे जी यादी आहे ना, ती 2 नंबरच्या भक्तांची आहे. 2 नंबरच्या भक्तांच्याच यादीत जास्त नावं आहेत, आणि 2 नंबरच्या भक्तांचेच नावं जास्त यादीत आहेत. आणि नारदांना उत्सुकता प्राप्त झाली. पुन्हा प्रभूकडे गेले, प्रभू तुम्ही माझ्याशी खोटं बोलले वाटतं, असं नाही करायला पाहिजे. तुम्ही का बरं अशी यादी दिली? तुमच्याकडे काहीतरी दुसरी यादी असली पाहिजे, असं हनुमंतराय म्हणतात. आणि संतांचं नाव ऐकल्यानंतर, भक्तांचं नाव ऐकल्यानंतर, हनुमंतराचं नाव ऐकल्यानंतर हनुमंतरायाच्या त्या नावाचं स्मरण झालं, चिंतन झालं, आणि प्रभूने दुसरी यादी काढून नारदापुढे ठेवली. पहिलं नाव हनुमंतरायाचं होतं, पहिलं नाव. मग प्रभू द्वंद्व का? तुम्ही तर म्हणतात ना समचरण, सगळं काही सम आहे, मग असं का सांगितलं? पहिल्यांदा जी यादी दिली ना, मी ज्यांना आवडतो त्यांची होती, आणि आता ही दुसरी यादी दिली ना, मला जे आवडतात त्यांची ही यादी आहे. त्याच्यात पहिलं नाव होतं हनुमंतरायाचं. आणि अशा हनुमंतरायाला देवाचे जे आवडते आहेत त्यांना तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा. त्यांना भक्ती विचारतात. म्हणून जे देवाचे आवडते आहेत, जे संतांचे आवडते आहेत, त्यांचा उत्सव करावा, त्यांचा सोहळा करावा. मोत्साय अतिमोत्साय, भागवतातली ओवी आहे नाथबाबांच्या. दैवे प्राप्त झाली या धन, आचरावे पंचमा यज्ञ, करावे भगवत पूजन, मोत्साय अतिमोत्साय. नुसतं मोत्स नाही, उत्साह नाही, अतिउत्साहानं करावं. का जो अतिउत्साह आज आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे, अशा अतिउत्साहानं करावं.
आणि असा अतिउत्साहानं देवाला आवडणाऱ्या गाथामूर्ती परमश्रद्धेय गुरुवर्य पांडुरंगजी महाराज गुले. माझ्या माहितीनुसार त्यांनी कधी जीवनामध्ये आपल्या बाबतीत असं घडील अशी कल्पनासुद्धा न करता परमार्थ केलेला आहे. कितीतरी वर्षापासून नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा वारकरी संप्रदायाची परंपरा बाबांनी सांभाळलेली आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी. कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी आशा नाही. आणि म्हणून त्यांच्याकडनं जागतिक अशा प्रकारचं महान कार्य झालं का जे यावत चंद्र दिवाकर आपण म्हणतो ज्ञानेश्वरी अष्टकामध्ये, तशा प्रकारच्या माध्यमातून हे झालेलं कार्य आहे. आणि असा हा फार मोठा आदर्श जे देवाला आवडतात, ज्यांच्यावर देवाची खरोखरच कृपा आहे, ज्यांना खरंच संत जवळ करतात आणि त्यांच्याकडनंच एवढं महान कार्य संतांच्या माध्यमातून आणि देवाच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि म्हणून लक्षणात्मक विचार मांडताना महत्त्वाचं काय तर लक्षणाने वस्तुसिद्धी असं शास्त्र सांगतं आहे. लक्षणं जर नसतील आणि लक्षणाच्या संबंधित जर आपण त्या वस्तूचा अंगीकार किंवा व्यक्तीचा अंगीकार केला नाही तर खऱ्या अर्थानं आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आडसोने घ्यावे, चतुर्भी कनकम परीक्षते, चतुर्भी मनुष्यम परीक्षते असे शब्द आहेत पहा शास्त्रामध्ये. मला काय तितकं ज्ञान नाही, पण 4 लक्षणं आणि त्यातून जावं लागतं, त्याला म्हणतात सोनं. चतुर्भी कनकम परीक्षते, सोन्याची परीक्षा. छेदम, तापेहे, ताडण असं करावं लागतं. तसं चतुर्भी मनुष्यम परीक्षते, लक्षणाने त्या ठिकाणी अंगीकार केला पाहिजे. वरल्या रंगा न भुलावे. तसं जर केलं तर जीवाचा अपव्यय, विश्वासघात, धोका, पतन अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारचं विडंबन गाथ्यामध्ये त्या संबंधाने जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी धाडसाने केलेलं आहे. धाडसाने. आणि खूप लाक्षणिक आणि विलक्षण बाब आहे ती त्यावेळी किंवा आत्ताही. कारण सत्यत्व कोणालाच नको, लटिक येते रुचे, साच कोणाही न पचे. पण तुकोबाराय म्हणतात येवत रागे येतील ते. इतका खंबीरपणाने, निर्भयपणाने जीवनात बाणा ठेवावा लागतो. आणि आमची वारकरी परंपरा तशी, याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. म्हणून गर्दीत महान अजिबात नाही. लाक्षणिक महत्त्वाचं आहे. असे सिद्धांत म्हणू की दृष्टांत म्हणू आपण. हिवे पिढीला प्राणी, अंधारे पिढीला प्राणी असे उदाहरण दिलेत पहा. अंधारात पिडला म्हणून जवळ गेला तर तो सर्पाच्या माथ्यावरचा दिवा निघाला आणि सर्पाने दंश केला. तसं संत म्हणून जवळ गेला आणि वेगळं काही निघालं तर त्याहीपेक्षा फार घोर अपराध आणि पतन होईल. म्हणून लक्षण महत्त्वाचं आहे. कोणी हिवाने पीडित झाला, थंडीने पीडित झाला, जवळ गेला तर ती अस्वल निघाली घोंगडी म्हणून त्या अस्वलाने खेळून खेळून मारलं. कदाचित तशी परिस्थिती येऊ नये म्हणून लक्षणं फार महत्त्वाची आहेत. तुम्ही सगळे सुज्ञ आहात म्हणून खूप काय असं करायची गरज नाही. दुसरा मुद्दा सांगितला जातो. परमार्थातल्या वरल्या अंगाला भुलणारे भूत बरेच आहेत. त्यापेक्षा असं बोललं तर माफी मागून भुलवणारे जास्त आहेत. माफी मागतो, मला काही तितकं नाही बरं का, पण खरंच आहे. तसं होऊ नये पांडुरंगाकडे मनापासून प्रार्थना. पण खूपच आहेत आणि ते होऊ नये म्हणून ही लक्षणं जीवनामध्ये फार महत्त्वाची आहेत. बुद्धिमत्ताम वरिष्ठम असणारे द्रोणागिरी पर्वत किंवा संजीवनी आणायला जात असताना वेळ नसताना सुद्धा
विश्वास ठेवला आणि साधूच्या वेशात असलेल्या राक्षसाने सुद्धा वेळ घेतला. आपण तर बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे की नाही. ज्यांच्या बाबतीमध्ये एवढं मोठं शौर्य आहे, एवढा मोठा पराक्रम आहे, एवढं मोठं ज्ञान आहे, अतुलित बलधामम हेमशैलाबधेयम धनुजवन कृशानम ज्ञानीनाम अग्रगण्यम, ज्ञानीनाम अग्रगण्यम. त्यांना सुद्धा या वेशाने फसवलं, वरल्या अंगाने फसवलं. म्हणून तू कोब्बाराय आधी करून निलोबारायांसारखं काय भुलला असे वरली या रंगा. फसवलं. पंचवटीमध्ये रावणाने सुद्धा एवढं असताना, एवढं वेश त्याला वेशांतर करता येत असताना सुद्धा, रावण साधू वेश में आया भूख ने मुझको बहुत सताया भिक्षा दोय धर्म का काम पतित पावन सीताराम. भिक्षा लेकर सीता आई हाथ पकड़ रथ में बैठाई सुनी कुटिया देखी राम पतित पावन सीताराम. साधूच्या वेशात येऊन त्याने सुद्धा फसवलं आणि त्या सुद्धा फसल्या. आपण कुठं आहोत. म्हणून लक्षणं फार महत्त्वाची आहे. आडनावाचे काय अनेक सांगितलं जातं. आडनावाचे संत आहेत, यांचं आडनाव संत आहेत, म्हणजे संत नाहीत. न होती संत करिता कवित्व संतांचे ते आप्त. न होती संत, न होती संत, न होती संत. अभंग सगळा पहा. करिता कीर्तन वगैरे वगैरे वगैरे. माझ्यासारख्याने बोलू नये असं. पण महत्त्वाचं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आणि लाक्षणिक विचार फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये पहिलं लक्षण आहे अद्वेष्टा सर्वभूतानां, आणि त्याची पूर्णता आहे मैत्र करुणैवच. सर्वभूतानां, मग माणसाची नाही, भूतांशी का नाही, नाही पंचभूतांचा ज्यांना ज्यांना देह प्राप्त झाला, सर्वभूतानां. मग कोणी असू द्या, सर्वभूत. ज्ञानोबारांनी अनेक दृष्टांत दिले, आपण नेहमीचे पाहतोच. वर्तमान काळाला, वास्तवतेला, संतांच्या पुरातन तत्वाचं, विचाराचं, वाङ्मयाचं आणि वाङ्मयाचं नितांत नितांत गरज आहे महाराज. आज त्याची उणीव भासते आहे, आणि भासते नाही, अधिक भासते आहे. आज माणूस माणसातला माणूस शोधायला किंवा पाहायला तयार नाही दृष्टीने. अद्वेष्टा असं वाटतं. निदान या धर्ममंडपात आल्यानंतर तरी हो, बसणाऱ्याच्या शेजारी जर पाहिलं तर तो माझा आहे, तर त्याला टाळून बसलं जातं. का बरं? त्याचं आपलं नाही जमत. कुठं जमत नाही, तिकडं जमो ना जमो, इथं मात्र बरोबर आहे का, जमलं पाहिजे. विनेकरी महाराजांनी सांगितलं तेव्हा आपला काय विषय आहे. अद्वेष्टा जमलं पाहिजे, काय वृत्ती असेल. हे कशाने होतं, काय होतं, एवढं काही मला पेलवण्यासारखं नाही, असंच थोडक्यात सांगतो, नंतर ते बघा. पण असावी वृत्ती तशी. अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्वभूतांच्या ठाई जे जे भेटे असावं तसं. अद्वेष्टा सर्वभूतानां. ज्ञानोबारांनी किती चांगले दृष्टांत दिलेत. आपल्यापेक्षा मग त्यांच्याकडे बघून तरी घ्या. कशाकडे? घरचे या उजेडू करावा, मागे पुढे होईल माझ्याकडनं वव्या. पारखी अंधारू पाडावा, किंवा का लावणी जयाने केली खांडावया घावो घाली दोघा एकची सावली वृक्षोदे जायसा. घेतलं पाहिजे थोडंसं. जैसा वृक्ष नेने मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. लावणी जयाने केली खांडावया घावो घाली दोघा एकची सावली वृक्षोदे जायसा तैसा अद्वेष्टा सर्वभूतानां. असं म्हणू आपण. गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नयेगा करू तोय जैसे तैसे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करून एव. किंवा अद्वेष्टा सर्वभूतानां.
हे लक्षणं लाक्षणिक रीतीने आचरणात आणून समाजामध्ये आदर्श आमच्या संतांनी ठेवला, तो आमचा स्वाभिमान. रखरखत्या उन्हामध्ये, चैत्र वैशाखातल्या उन्हामध्ये, गोदावरीच्या वाळवंटामध्ये पाण्या वाचून तळमळणारा प्राणी माणूस होता. रामेश्वराची कावड होती. बाकीचे म्हणत होते एवढ्या लांबून तीर्थ आणलं, नका होतो त्या माणसाच्या तोंडात. बरोबर आहे. आपल्याला ते गाढव होतं, आपल्याला ते गाढव होतं. पण त्यांना जे जे भेटे बोध हरीची आदासा, त्यांना कशाचं ते गाढव होतं. त्यांना ते गाढव नव्हतं. ज्ञानदेव म्हणे तोही माझा, त्यांना ते गाढव नव्हतं. आणि म्हणून अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणाशी द्वेष नाही. पार्था जयाचे ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. या साधू संतांच्या कृपेने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने कोणत्या तरी जन्मामध्ये आमच्यामध्ये थोडीशी सद्भावना यायला पाहिजे आणि आली पाहिजे. हे कशाने होतं माहिती आहे का? ज्याच्या जीवनामध्ये खरं ज्ञान आणि खरा भक्त ही वृत्ती निर्माण होते ना, हे भाग्य ज्यांना प्राप्त होतं ना, देवकृपेने, संत सेवेने, गुरुकृपेने, त्यांच्या जीवनामध्ये एक होतं. असं मी एका ओवीतून सिद्धांत काढला. हे समस्तई वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. काय ओवी आहे महाराज, कुठंच बसत नाही आपल्या माझ्यासारख्या अज्ञानाचा परमार्थ याच्यामध्ये. अद्वेष्टा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मला वाटतं या लक्षणाने आपण लक्षित असतो आणि या लक्षणाकडे आपलं लक्ष असतं तर आज ऋतुकाल सुद्धा बदलला नसता. आज रोग सुद्धा वाढले. आज आपल्याला सांगावंच लागलं नसतं हा काढा प्याल मग तुम्ही बरे व्हाल. त्यांचं नातं तुटलं म्हणून हे संकट आपल्यावर आलं. आपली संगती, आपला स्वभाव, आपली स्थिती, आपली परिस्थिती त्यांच्यापासून वेगळी झाली आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. हाही या लक्षणाचा एक विचार आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां, ही रचना आहे. आपल्यावर त्यांच्यावर आपण अवलंबून आहोत आणि समस्त भूतजात ईश्वराच्या सृष्टीमध्ये ईश्वराने त्या किमयेनेच टाकले आहे. मैत्र करून येवच, नुसतं तसं नव्हे, द्वेष नाही, त्यांच्यावरती आपल्या प्रेमाचा त्या माध्यमातून तसा स्वीकारही असावा. त्यांच्यावरती आपल्याला काहीतरी करण्याची सद्भावना आपल्या जीवनात असावी. काय करून करणार आहे. आपल्याला जे त्या ठिकाणी चांगलं प्राप्त झालं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. त्यांना त्या ठिकाणी त्या अधिकाराचा अधिकार द्यावा. आपणासारिखे किंबहुना त्या ठिकाणी सेवितो हा रस, संतर्पण करी तुका, आपण जीववनी जेववी लोका. नका चढफडू घ्या रे तुम्ही, ते द्यायचं आहे त्यांना. त्या संबंधाने त्यांच्याशी तरी करायची आहे. निर्मम हो, पुढचं लक्षण आहे. अतिमहत्वाचा भाव आहे.
ज्ञानोबारायांनी तर असा सिद्धांत ठेवलेला या लक्षणाविषयी, पृथ्वी तळ आपो होईल, महेंद्र पदही पावईल, परी मोह न फिटेल मानसीचा. आणि इथलं लक्षण आहे निर्मम. पृथ्वी तळ आपो होईल, महेंद्र पदही पाववेल, जाणार नाही. आणि आमच्या संतांचं मात्र त्या ठिकाणी गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. म्हणून अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच निर्मोह निरंकार समदुःख सुखक्षमे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल. यथामती यथावकाश. पण महान व्यक्ती, मोठ्या व्यक्ती, शास्त्रीजी पुढे या ना. आणि त्यांच्यासमोर आपण काय आपला बालिशपणा आपण थांबावं, आवरावं. म्हणून माफी मागून मी माझ्या 10-20 मिनिटाला थांबतो. पसायदान घेऊ का? थांब. हरिहि ओम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती, भूतान परस्परे जडो मैत्रज, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी. वर्ष तू सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनावर्त भूमंडळी भेटू तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भूलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी. दृष्ट विजय होवा विजय, एथ मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.